Read on that. स्टार्ट करने से पहले 3 मिनट A very good afternoon, dear ladies and gentlemen. Am I audible? Am I audible? Good afternoon, dear ladies and gentlemen. Today we have all gathered here to discuss the introducing of NEP. NEP म्हणजे काय? New Education Policy. Okay, so new education policy मध्ये you as parents are very important stakeholders. तुम्ही खूप इम्पॉर्टंट तुमचा रोल आहे म्हणून ह्याची माहिती तुम्हाला देणं खूप गरजेचं आहे. And as a rule we have to keep you updated with this. आणि as a rule आम्हाला तुमचा एक वेबिनार घ्यायला सांगितलंय, तुम्हाला याबद्दल अपडेट्स द्यायला सांगितलेले आहे. ओके, तर न्यू एज्युकेशन पॉलिसीसाठी आम्हाला टीचर्सला 2 महिन्यापासून कंपल्सरी भरपूर वेबिनार्स अटेंड केले, भरपूर सेमिनार्स हे सगळ्या गोष्टी आम्ही अटेंड केलेल्या आहेत. आणि आता प्रिन्सिपल्सचं झालं, टीचर्सचं झालं आणि आता आम्हाला पेरेंट्सला सगळं अपडेट करायचं आहे. सो नाउ लेट अस स्टार्ट. व्हॉट इज NEP? इथून स्टार्ट करू. न्यू एज्युकेशन पॉलिसी NEP. इट इज अ पॉलिसी. अजून इम्प्लिमेंट नाही झालेली, फक्त एक पॉलिसी बाहेर पडली आहे. जसं तुम्हाला माहित असेल कोठारी कमिशन 66 to 68 पर्यंत कोठारी कमिशन होतं, मग त्याच्यात रिव्हिजन आलं 86 मध्ये. असं प्रत्येक वेळेस जेव्हा आपण दुसऱ्या वेगळ्या शतकमध्ये वेगळ्या स्टुडंट्सला डील करतो आणि वेगळ्या प्रवृत्ती होत जातात, तसं एज्युकेशनची पॉलिसी बदलणं ही काळाची गरज आहे. सो व्हॉट वी आर डुइंग हिअर इज की कोठारी कमिशन मध्ये झालं, मग NEP 86 मध्ये आलं, त्याच्यातून आता NEP 2020. Because we have to get our children ready for the next 50 years, we are going to prepare them. आणि NEP एक्झॅक्टली काय आहे, कसा फायदा होईल हे माहिती नाही आपल्याला, तर आपण ह्या गोष्टी करू शकणार नाही. ओके, सो इथून आपल्याला मुलांना 50 वर्ष त्यांचं जे एज्युकेशन लाईफ आहे या करिअर लाईफ आहे ते कसं हेल्प करणार, या सगळ्या गोष्टी आज डिस्कस करणार आहे. NEP मध्ये म्हणजे आपल्या न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये काय काय जुन्या काळातले सगळे चेंज करून काय काय नवीन गोष्टी आणल्या त्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. ओके, तर आपल्याला माहिती आहे की पहिली जुन्या काळात गुरुकुल्स होत्या, तिथं मुलं जात होते, शिकत होते, तिथं वेदास, उपनिषद या सगळ्या गोष्टी त्यांना तिथंच राहून लाईफ स्किल्स सुद्धा विथ अकॅडमिक सगळं शिकवलं जात होतं. पण तिथे एक कॅटेगरी होती की ब्राह्मणांनी हेच करायचं, शूद्रांनी हेच करायचं, ह्यांनी हेच करायचं, वैश्यांनी हेच लर्निंग करायचं, म्हणजे सोनारचा मुलगा सोनारच होणार, डॉक्टरचा डॉक्टरच होणार. आता द टाइम्स हॅव चेंज. सो आपल्याला ह्या सगळ्या न्यू एज्युकेशन पॉलिसी अनुसार 50 इयर्स हेन्स कुठल्या गोष्टी ऍज जॉब अवेलेबल राहणार आहेत मुलांसाठी आणि कुठल्या गोष्टी फक्त मशीन्सवर चालणार आहेत, म्हणजे कुठल्या फील्डमध्ये त्यांना जॉब मिळणार नाही. म्हणजे जी रेपिटेटिव्ह रुटीन आहे ते मशीन्स करू शकतात ना, आपण बटन दाबला की ते मशीन करत राहते. ज्या गोष्टी दररोजच्या आहेत, रुटीन मधल्या आहेत, ते सगळं बटन दाबलं की मशीन्स करू शकणार. मग तिथं आपल्या मुलांना जे एज्युकेशन घेऊन बाहेर पडतील त्यांना ते जॉब्स अवेलेबल होणार नाही.
So I'm going to the mainstream of this. Can we have the first screen picture? Okay, what is the vision of the policy? Develop an education system deeply rooted in the sea. I will not read everything का आपल्याला टाइमचा हे ठेवा लागणार आहे. I will explain in short. मुलांना तयार करताना फक्त सायन्स मॅथ्स आणि त्याच्यातच फक्त ते सक्षम आहेत असं नाही. त्यांना सगळे म्हणजे आपले इंडियन कल्चर, आपला इंडियन व्यवहार, आपले इंडियन ज्या सगळ्या गोष्टी आहेत ते डीपली रूट करायच्या. जे एज्युकेशन पॉलिसी आपल्याला दिलेली आहे त्याच्यात आपले व्हॉट यू से रिस्पॉन्सिबिलिटी अँड ड्युटीज या एक पॉइंटच्या दोन साइड आहेत. मग त्यांची ड्युटीज देशाप्रती काय आहेत, त्यांनी कॉन्स्टिट्यूशन हे सगळ्याची स्टडी व्यवस्थित फंडामेंटल ड्युटीज काय आहेत, ऍज अ नागरिक म्हणून माझ्या गोष्टी मला माझ्या देशासाठी काय करायचं, या सगळ्या गोष्टी म्हणजे विजन असं आहे की टोटल आपल्याला एक ग्लोबल सिटीजन तयार करायचं आहे. ग्लोबल सिटीजन म्हणजे काय, म्हणजे तुमच्या मुलांना आपण एज्युकेशन मध्ये असे तयार नाही करणार की ही इज एज्युकेटेड हिअर मग त्याला तिथं US ला जॉब मिळणार नाही, त्याला इतकं सक्षमपणे तयार केला जाईल की ग्लोबली म्हणजे ऑल ओव्हर द वर्ल्ड व्हेन ही गोज तो एकदम सक्षम आहे अँड फिट्स इनटू द रिक्वायरमेंट्स ऑफ दॅट पर्टिक्युलर कंट्री, स्टेट, व्हॉटएव्हर इट इज. So that's the vision of this policy. So it's really going to help all the categories of students, low learners asudya, average students asudya, या smart students asudya. It will help all the categories of the students. Can I have the next one, please? Now, what are the key principles of NEP? आपल्याला एकमेकांची डायव्हर्सिटी म्हणजे महाराष्ट्र टोटली डिफरंट आहे गुजरातपासून. गुजरात इज टोटली डिफरंट फ्रॉम हिमाचल. मीन्स आपलं नॉर्थ, साऊथ, ईस्ट, वेस्ट हे सगळ्या दिशा घेतल्या तर त्याची डायव्हर्सिटी जे वेगळेवेगळेपणा, डायव्हर्सिटी म्हणजे वेगळेवेगळेपणा जे आहे त्यांचं करिक्युलम, त्यांचं पेडागॉजी जे आहे म्हणजे सगळ्या पेडागॉजी इज व्हॉट की सगळ्या वेगळ्या मेथड्सनी कशा हे करतात त्या सगळ्या गोष्टी आपण रिस्पेक्ट करायला पाहिजे, त्याची माहिती आपल्याला राहायला पाहिजे. सेकंड इज इक्विटी अँड इन्क्लुजन ॲज द कॉर्नरस्टोन ऑफ ऑल एज्युकेशन डिसिजन्स. म्हणजे ऑल द इंडिव्हिज्युअल रिक्वायरमेंट्स ऑफ द स्टुडंट. आपल्याला इथं म्हणून जमणार नाही की तू ढम आहेस, तू हुशार नाही आहे, तुला कळतच नाहीये, त्या गोष्टी नाही. वी हॅव दिस एज्युकेशनल पॉलिसी राइट फ्रॉम दिव्यांग टू लँग्वेज बैरियर्स. यू नो कि हाँ मैडम इंग्लिश में बोलो, ऐसे बोलने वाले भी रहते हैं. बट एज yesterday's NEP thing what we attended, एकच गोष्ट की you can coach the child, you can teach the child up to at least primary level in the mother tongue. Mother tongue is the best understood. आणि हे मी तुम्हाला as आपलं parent teacher kids info चा जो ग्रुप आहे, I have been always telling you mother tongue is best understood. बटाटा, आलू, पोटॅटो, instead of saying English you say potato, onion, ginger, रट्टा मारून घ्यायचं. आता रट्टा सिस्टमला कुठंच I know कि Latur will be really worried about this, but Ratta system is totally to zero. It cannot be entertained by this new education policy. Okay, then emphasis is on conceptual and understanding rather than rote learning. That is what I told you. Ratta, rote learning म्हणजे रट्टा. Rote learning होणार नाही. Unique capabilities म्हणजे प्रत्येक मुलामध्ये वेगळ्या कॅपेबिलिटीज आहेत. जे अभ्यास करू शकतो तो स्पोर्ट्स मध्ये नसतो, स्पोर्ट्स मध्ये असतो तर सिंगिंग येत नाही. म्हणजे वेगळ्या इंडिव्हिज्युअल कॅपॅसिटीज ज्या आहेत त्या कॅपॅसिटी रेकॉग्नाइज करून एज पेरेंट, एज टीचर्स वी ऑल हॅव टू कम टुगेदर. ते ओळख रेकॉग्नाइज करायची, त्याला तो प्लॅटफॉर्म द्यायचा म्हणजे आपण रेकॉग्नाइज करू शकतो तो काय करू शकतो, काय करू शकतो नाही, त्या हिशोबाने आपण करू शकतो. क्रिटिकल थिंकिंग अँड क्रिएटिव्हिटी, लॉजिकल डिसिजन मेकिंग म्हणजे आता डिसिजन मेकिंग देयर आर सर्टन थिंग्स की मला एक तुमच्या भाषेत सांगते दिस इज रिगार्डिंग युअर तुमच्या मुलासाठी बोलायला तो काय इंडिव्हिज्युअल स्वतःचा डिसिजन घेऊ शकत नाही तुमच्याशिवाय. म्हणजे ह्या एज्युकेशन पॉलिसी मध्ये एकदम लॉजिकल थिंकिंग आणि जे डिसिजन मेकिंग आहे ते मुला कंटिन्यूअस रिव्ह्यू. नाउ दिस इज फॉर द टीचर्स अँड द पेरेंट्स टू नो की कंटिन्यूअस रिव्ह्यू होणार. म्हणजे पहिली कसं एक एक्झाम संपली की एकच रिझल्ट, टर्म संपली की एकच रिझल्ट असं नाही. हे जे पण गोष्टी आम्ही पार्ट अँड पार्सल मध्ये मुलांना करणार आहे करून घेणार त्याचा कंटिन्यू इव्हॅल्युएशन आणि रिव्ह्यू मिळणार तुम्हाला. असंच नाही की अरे मॅडम त्याला मॅथ्स मध्ये खूप कमी पडले, त्या सायन्स मध्ये खूप कमी पडले, असलं काही होणार नाही.
मॅडम तुमचा मुलगा ह्याच्यात छान आहे बरं का, त्याला ह्याच्यावर थोडं भर द्या, हे करू शकता. म्हणजे तुम्हाला कंटिन्युअसली आम्ही रिव्ह्यू देणार कशात चांगला आहे, कशात वाईट आहे, कुठल्या गोष्टी करायचं. सो व्हॉट एव्हर दिस थिंग्स यू गोइंग टू बी, इट्स अ कंटिन्युअस रिव्ह्यू टीचर्स कडून मिळणार आणि ते तुम्हाला रिव्ह्यू मिळाल्यानंतर यू अॅनलाइज की तुमच्या बाळांसाठी काय चांगलं आहे. Can I have the next one? Transforming curricular and pedagogical structure. New pedagogical and that's it now. First and second. हे 5 वर्ष. +3 म्हणजे third, fourth, fifth. Again +3. 6th, 7th, 8th. And +4 means 9, 10, 11 and 12. Okay? There won't be anything called junior college and all of that. Okay? Higher secondary, it will be a part of the curriculum. Now 5 plus 3 plus 3 plus 4 money. Now we're going to take 5. Nursing, junior, senior, first and second. म्हणजे आता जी प्री प्रायमरी होती प्ले ग्रुप नर्सरी म्हणजे प्रत्येक गल्ली गोळा पण त्यांना आता मेन स्ट्रीम मध्ये घेतलेलं आहे. मीन्स मेन स्ट्रीम ऑफ एज्युकेशन मध्ये घेतलेलं आहे. म्हणजे तुम्ही आता म्हणत होते बाळ आहे, पिल्लू आहे, शाळेत असं गेला तर चालेल, नाही गेला तर चालेल, हे आपल्याला करता येणार नाही. यू हॅव टू एनरोल युअर चिल्ड्रन फ्रॉम 3 years onwards. Let's mention somewhere here. And as I shared, 3 years in Anganwadi, that is playgroup, nursery, junior and senior, preschool and 12 years in school. Okay, so here the preschool आहे त्यांनी mainstream मध्ये with first and second घातलेलं आहे. So here what will we do in the foundational course and all that I will explain further. Yeah, no, this is not the, okay, continue, I'll continue with this one. Yeah, I'll do it. Okay, in the preschool, as we Pediatrics have been doing this already, not a big deal there. Preparatory stage मध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी म्हणजे जेव्हा आपण नर्सरी मध्ये घालतो, the schools have to compulsorily work on fine motor skills, gross motor skills, thinking. Means everything has to be 100% activity based, where the child just slowly starts leaving the comfort of the home and adapting to a school style of life, but not the formal school style of life. Okay, so that is regarding your preschool thing. Then you come to middle. It's not that way. Preparatory stage is from 3 years to 5 years, and the age will be from 8 years to 11 years. Okay, so I repeat, the classes are from 3rd, 4th and 5th. The classes are 3rd, 4th and 5th, and the ages will be 8 to 11. So your initial foundational wish has to finish by 6 plus. Okay, so in the preparatory stage we have 3 classes. I repeat, 3rd standard, 4th standard and 5th standard, and the age has to be around 8 to 11 years. After that we have the middle schooling. Now middle schooling is a very important thing where you are in the preparatory for the middle school learning, that is from grade 6 to grade 8, where you as teachers and as parents will have to unlearn something called कि मैं नहीं पढ़ाऊंगी तो बच्चा नहीं पढ़ेगा. अब इतना सब कुछ available है, just one click and the whole world is open to the child, so the child is going to learn anyhow. So here I want you to be the less teaching, there will be more learning. In the sense, उनको involve करके तुम कम पढ़ाओगे लेकिन more learning will be there because of the activities that you involve, because of the active participation that you take of the students. Now, first thing here, small tests will be taken after every say chapter or every activity that you have done. You will ask the child to experience. There are methodologies, n number of methodologies, जिसके थ्रू हम बच्चे को कितना समझ में आया, बच्चे को कितना समझ में नहीं आया, all these things will be considered, and then in part and parcel every time a review will be given to the parent regarding the development of the child. In this stage there will be greater critical thinking. म्हणजे तुमचे जे 9वी 10वीला आपण एकदम उठतो की आता 9वी 10वी आली, सो तिथंच एज्युकेशन मध्ये पण ते एकदम हायर थिंकिंगचं स्टेज असणार आहे. There will be lot of flexibility given. Flexibility म्हणजे काय, त्याला
त्याच्या आवडीनिवडीला आम्ही लक्षात ठेवून या बोर्ड लक्षात ठेवून त्याला सगळे एक ओपन स्पेस देणार आहे. तिथं त्याला जर असं 5 सब्जेक्टची इंग्लिश, हिंदी, मॅथ, सायन्स, सोशल हे 5 विषयच मेन विषय करायचा असं काहीच राहणार नाही तिथं. The child can go with like say he likes or she likes English, then likes say playing football and likes music. तर त्याला असे 2 सब्जेक्ट म्हणजे त्या हॉबी सब्जेक्ट्स जे होलिस्टिक सब्जेक्ट्स म्हणत होते वगैरे त्या गोष्टी नाही राहणार आता. त्या गोष्टी त्याने मर्ज केल्या, सोबत आणल्या. म्हणजे 10वीची परीक्षा होणार नाही हे जे तुमच्या डोक्यात होतं असं काहीच नाही आहे. 10वीच्या नक्कीच परीक्षा होतील, फक्त तो पॅटर्न चेंज होईल. या अकॅडमिक रिलेटेड फक्त 5 विषय त्यांनी तोच रट्टा मारायचा आणि तोच रोखायचा आहे 3 तासात. या सगळ्या गोष्टी आता इथून चेंज होतील. सो दॅट्स वाय दे हॅव सेड दॅट इट इज गोइंग टू बी मल्टीडिसिप्लिनरी सब्जेक्ट, फ्लेक्सिबिलिटी अँड स्टुडंट्स चॉईस ऑफ सब्जेक्ट. स्टुडंटला काय निवडायचं आहे ॲज सब्जेक्ट. सो म्हणजे ते हॉबी म्हणून आता आपण काय करतो की तुला इंग्लिश लर्न करावं लागणार, सायन्स करावं लागणार, मॅथ्स करावं लागणार, त्या सगळ्या गोष्टीवर आपण लक्ष आहे. पण ते तिथं त्याची कुठेतरी हॉबी जी असते लाईक प्लेइंग क्रिकेट ऑर प्लेइंग अ गिटार, लव्स म्युझिक, लाईक सिंगिंग, ह्या सगळ्या गोष्टी बाजूला राहतात आणि वी जस्ट गो टू मटेरियलिस्टिक थिंग्स विथ करिअर ओरिएंटेड पुट टुगेदर. हे आता होणार नाही. त्याची हॉबी पण विथ एज्युकेशन डेव्हलप होणार आहे. सो दॅट इज रिगार्डिंग द सेकंडरी. सो here we have discussed 5 plus 3 plus 3 plus 4. 5 म्हणजे प्ले ग्रुप ज्यांनी मिस केलं त्यांनी प्ले नर्सरी, ज्युनियर, सिनियर, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, 6, 7, 8, 9, 10, 11 and 12. 5 plus 3 plus 3 plus 4 असे 4 years. ओके. सो नाउ 11, 12, 10 plus 2 पहिली ते 10वी आणि प्लस 2 म्हणजे 11वी, 12वी. दॅट फॉर्मॅट इज गॉन नाउ. ओके. सो वी आर इनटू दिस न्यू फॉर्मॅट. Now the emphasis again and again NEP has laid on is की जे आपण इंडियामध्ये करत नाही. बाळ आहे, पेलू आहे, म्हणजे त्यांनी जास्त फाउंडेशनल ह्याच्यावरच दिलेलं आहे. कॉम्पिटन्सी बेस्ड टीचिंग, लर्निंग अँड असेसमेंट. फर्स्ट थिंग critical, you can see a brain here. So promoting critical and creative thinking aligned to the 21st century in classroom. In 21st century मध्ये त्यांना ज्या जॉब्स मिळतील या त्यांच्या करिअरला घेऊन जे वाव देणार आहेत, चांगल्या गोष्टी असणार आहेत, त्याला डोक्यात ठेवून आपण सगळ्या गोष्टी त्यांचं जे पण अकॅडमिक आहे या बियॉन्ड अकॅडमिक, होलिस्टिक अँड कोहोलिस्टिक या सगळ्या गोष्टीला तिथं क्रिएटिव्ह थिंकिंग अँड क्रिटिकल थिंकिंग म्हणजे तो विचारतो आम्ही सांगितलं म्हणून त्याने रट्टा मारून लिहिलं असं काहीच नाही. तो त्याच्या मनाने क्रिएटिव्ह काहीतरी घडवणार, क्रिएटिव्ह काहीतरी करणार. इथं आय थिंक क्रिएटिव्ह थिंकिंग लाईक इफ यू से अकबर आणि औरंगजेबचा तो एक एक्झाम्पल त्यांनी दिला होता काल आम्हाला की अकबरचे रिफॉर्म्स काय होते, त्यांनी रिलिजनमध्ये काय काय रिफॉर्म्स आणले, औरंगजेबनी काय काय रिफॉर्म्स आणले. हे न करता त्यांचे रिफॉर्म्स असे होते. तुला काय म्हणायचं, तू जर रिलिजन हे केला तर तुझं काय मत आहे ह्याच्यावर. म्हणजे इट इज लाईक तो आपलं मत मांडणार. त्यांनी हे केलं तर ठीक आहे, पण सो युअर इज गोइंग टू क्रिटिकली थिंक की मला हे रिलिजनचं हे आवडलं नाही या ह्याचं हे आवडतं, मी असलं असतं तर हे केलं असतं. सो युअर इज गोइंग टू क्रिएट समथिंग ऑफ हिज ओन अँड पुट इट फॉरवर्ड. ओके. सो क्वेश्चन्स ऑल्सो इन द एक्झामिनेशन विल बी बेस्ड लाईक दॅट की ऑन हिज थिंकिंग हे यांचं मत आहे पण तुझं काय म्हणणं आहे. सो दॅट विल बी अबाउट क्रिटिकल अँड क्रिएटिव्ह थिंकिंग. शिफ्टिंग ट्रेडिशनल असेसमेंट्स टू कॉम्पिटन्सी बेस्ड फोकस्ड वन्स. सो ट्रेडिशनल काय होतं मी सांगितल्यासारखं मुलं क्वेश्चन आन्सर, फिलिंग द ब्लँक्स, मॅच द फॉलोइंग हे रट्टा मारून यायचे आणि येऊन पेपरमध्ये ते सोडवायचे. ओके. पण हे जे सगळं झालं ते ट्रेडिशनल झालं. वी विल शिफ्ट टू कॉम्पिटन्सी बेस्ड. अगेन प्रश्न जे असतील एक्झाममध्ये या आपण जेव्हा ॲक्टिव्हिटी घेतो या प्रॅक्टिकल्स घेतो ते कॉम्पिटन्सी फोकस्ड असतील. मीन्स हाऊ कॉम्पिटिटिव्हली ही कॅन अंडरस्टँड अँड पुट इट फॉरवर्ड. That way we want to make it, the results are going to be competency focused. Then coming to track students' progress comprehensively and frequently. I have said this earlier and I would repeat it in short. की तुम्हाला जो प्रोग्रेस आहे तो बाळाचा कंटिन्युअसली मिळत जाणार आहे. असं नाही की ही एक्झाम संपली की ओपन हाऊस आणि तुम्हाला सांगितलं नाही. यू विल गेट अ कॉम्प्रिहेन्सिव्हली अँड अ फ्रीक्वेंट रिपोर्ट ऑफ युअर चाइल्ड्स डेव्हलपमेंट. डिझाईन टूल्स अँड रिसोर्सेस टू एक्वायर लर्निंग आउटकम्स. सो लर्निंग आउटकम म्हणजे जे शिकवलं त्यांनी जे शिकला त्याचं आउटकम काय आहे, त्याच्यातून त्यांनी काय नवीन निर्माण केलं, त्यांनी काय वेगळं तरी करून दाखवले, ह्या सगळ्या गोष्टी इंडिव्हिज्युअली अँड ग्रुप ॲक्टिव्हिटीजच्या थ्रू ह्या सगळ्या गोष्टी डील केल्या जातात. देन कमिंग टू रेड्युसिंग करिक्युलम टू द कोर एसेन्शियल्स टू मिनिमाइज रोड लर्निंग.
give an example of logarithms, like our children ask, "Mama, logarithms आयुष्यात कुठं काम लागतात का? हे टेबल हे कुठं काम लागते का? कधी आयुष्यात कामच लागत नाही. फॉर्म्युला कुठं काम लागत?" नक्कीच लागतात, पण तितके लागत नाही. आज सगळ्यांना ॲप्लिकेबल नाही, जे त्या फील्डमध्ये जात नाही. तर ज्या गोष्टी ॲप्लिकल प्रॅक्टिकली नाही आहेत, तर ते कुठंतरी रेड्यूस हे इतकं होतं लर्निंग, ते इतकं कमी केलं. सो ते लर्निंग कुठेतरी कमी करून रोट लर्निंग स्टॉप करायची एक मोठी से एक पहल ली है गवर्नमेंट ने कि रट्टा मारना नहीं है इतना, जो जो एप्लीकेबल है वैसे ही चीज़ें बुक्स में और उनके एक्टिविटीज के थ्रू कराई जाएंगी. सो दैट इज वी आर रिड्यूसिंग यानी कमी करतोय आम्ही रट्टा मारणे. देन प्रमोटिंग स्पोर्ट्स इंटिग्रेटेड एंड आर्ट इंटिग्रेटेड लर्निंग इन क्लासरूम्स फॉर होलिस्टिक डेवलपमेंट. सो फॉर ओवरऑल प्रॉपर डेवलपमेंट ऑफ द चाइल्ड, as we said with main academics, we are going to merge art, we are going to merge sports, so it can be just English, physics and music, it can be say maths, social and something else like say football. So there can be a lot of integration of all the, not only the academic part of it, but the hobbies of the child, at least anything that is related to his full physical and mental development. Okay, can I have the next one? Next slide. Okay, now coming back to this, in short, we had told you earlier, coming back to the features of these stages in school, म्हणजे वेगळे स्टेजेस, पहिली 10+2 दोनच स्टेज होते. आता आपल्याला 5+3+3+4 चे स्टेज आहे. 5 मध्ये काय काय करणार आहे ते थोडक्यात सांगते मी. 5 मध्ये प्ले ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग, म्हणजे आपल्या इकडच्या भाषेत तसं नाही की झोका द्या, झुला द्या, दॅट इज नॉट प्ले ॲक्टिव्हिटी. प्ले ॲक्टिव्हिटीमधून त्यांचं डेव्हलपमेंट होतं, त्याला म्हणतात प्ले ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग. म्हणजे त्याचं फिजिकल डेव्हलपमेंट, त्याचं मेंटल डेव्हलपमेंट, त्याचा रिझनिंग डेव्हलपमेंट होतं, त्याला म्हणतात प्ले ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग. पेडागॉजी ऑफ अर्ली चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशन, अर्ली चाइल्डहुड एज्युकेशन ECE होतं, आता नाव दे हॅव ॲडेड केअर. So your care will be taken of everything, right from the development of their gross motor skills to fine motor skills to the memory part to the development of his physical and mental health to the fullest. याप्रमाणे मी सगळं केअर घेऊनच सगळं बाळाला एक इंडिव्हिज्युअल ट्रीटमेंट घेऊन ह्या सगळ्या गोष्टीचं डेव्हलपमेंट फाउंडेशनल एजेसमध्ये करायचे आहे. And as I always said, it was also said yesterday, की तुमचं IB का 75% म्हणते, they say की 85% of the brain development is done in the initial years up to 7 years. And imagine if you are putting your child after 5 years or 6 years to school, the main development age is already gone. So pre-primary, Anganwadi, junior playgroup, nursery, junior, senior la, you have to give importance because the major things are developed in a child there. So focus on teamwork and cooperation. That is definitely when they come together, they learn their social etiquettes, they learn how to behave, they learn how to play together, they learn to understand each other. So you know the teamwork and cooperation is also focused on in the foundational stage. Then coming to the preparatory stage, that is gradual transition from play-based learning to more formal classroom learning. So slowly classroom मध्ये बसून काहीतरी ऍक्टिव्हिटी कशी आहे, आता ओपन ग्राउंड होते, इथं खेळ तिथं खेळ, हे कर ते कर, but here slowly we are shifting to the classroom, but not that typical classroom where 1 month, 2 month, 3 month, 4 month, nothing of that sort. Slowly formal classroom मध्ये एकत्रित येऊन एक जागेवर बसून थोड्या वेळ कसा अभ्यास करायचा, हे करायचं, ऍक्टिव्हिटीज करायचे. इंटरॅक्टिव्ह टीचिंग अँड लर्निंग, इंटरॅक्टिव्ह मध्ये फक्त टीचर ब्ला करणार नाही, तिथं इंटरॅक्टिव्ह मुलं पण आपले मत मांडणार आहे, अशी काहीतरी मेथड यूज करायचं जी मुलांचा इन्व्हॉल्वमेंट त्याच्यात जास्त आहे. इट इज अ स्टुडंट बेस्ड क्लासरूम रादर देन अ टीचर बेस्ड क्लासरूम. देन इंट्रोडक्शन ऑफ सब्जेक्ट्स इंक्लुडिंग फिजिकल एज्युकेशन, लँग्वेजेस, science, maths, everything. So here we will introduce physical education, that is PT. See, gross motor skills, fine motor is a different thing. But here actual physical education, science, mathematics, the regular subjects we are going to introduce, and emphasis, very, very important. It is said in one of the webinars that I attended, class 3 ची मुलं 70% class 3 ची मुलं class 2 ची book reading करू शकत नाही, which is really very sad. So more emphasis on reading, writing and speaking.
Now here speaking मध्ये every time the teacher is going to speak, the child will never get a chance to speak. प्रत्येक वेळेस जर बाळाला काही झालं आणि आई बोलायला आली त्याच्यावरती तर ते बाळ कधीच बोलणार नाही. So your more emphasis we are going to give is on basic reading, writing and speaking. Can I have the next one please? Okay. Now moving to early childhood care and education, ECCE, the foundation of learning. Ensuring that all children entering grade 1 are ready by 2030. So all the children who are going to enter grade 1 means our target, see, it is a big framework. Okay, एक दिवसात होणार या एक महिन्यात होणार एक वर्षात होणार, बट बाय 2030 जे आपले विजन आहे ते बाय 2030 कंप्लीट व्हायला पाहिजे आणि इट शुड बी फुल फ्लेजली implemented. Attain optimal outcome in the domain of physical and motor development, cognitive development, socio-economical development, cultural, artistic, languages. It's every area. Here they mean literacy, languages, numeracy, cognitive development. सगळं means right from physical to mental every part develop व्हायला पाहिजे. ह्याच्यावर आपल्याला लक्ष द्यायचं आहे. When ECC means that is your Anganwadi and dealing with. To prepare an initial cadre of high school teachers, plan to introduce 6-month certificate course. Now this is for your teachers. 6-month certificate program course, ECE, or 1-year diploma program covering early literacy, numeracy, and other relevant aspects of ECE. Okay. So here 6 months or 1 year, the teachers will have to go through this training and get it done. Introduction of preparatory class before 1. For children ages of 5 years, learning shall be based on play-based learning with a focus of developing. Play-based learning, again I repeat, फक्त खेळणी देणं नसते. Play-based learning means you will be putting such activities, such toys, where you will be interacting with them, talking to them, and not asking all the time what is this, what is not, WH question, where it can be very innovative, creative way that the child starts speaking and telling you things. Okay. Children back to school and prevent dropping out of school steps will be taken. Now, as per this, they have given us is कि gross enrollment ratio from 6 to 8 is means enroll होतात 6वी ते 8वी पर्यंत 90.09% मुलं. मग जेव्हा ते 9वी आणि 10वीत जातात ते 70s मध्ये रेडीज होते, 74-79 पर्यंत रेडीज होते. आणि त्याच्यानंतर 11वी 12वीला एनरोलमेंट ऑफ स्टुडंट इज ओनली 56.5. म्हणजे सी हाऊ मेनी ड्रॉपआउट्स आर देयर. तर जे 9वी 10वी 11वी 12वीच्या +4चा स्लॉट केलाय आणि त्यांनी कसं केलंय की 1 रेग्युलर अकॅडमिक बेस्ड सब्जेक्ट आणि त्याचं क्रिकेट या म्युझिक वॉटेवर आहे हे सगळं मर्ज केल्यानंतर वी विल हॅव लेस नंबर ऑफ ड्रॉपआउट्स जे शाळा सोडून जातात, कॉलेज करत नाही. सो आर एम हिअर इज टू reduce the number of dropouts day by day. So at least in life they are able to work somewhere in some respectable place and earn for them and live a quality life. Okay, so the main aim of this NEP is that. So we have to control on the dropouts. This is what is being said here. जे आपण आता NEP बद्दल बोललो ते थोडक्यात सांगायचे, समाप्त म्हणजे थोडक्यात सांगायचे म्हणजे 21st century skills in the classroom. What we will focus on first, digital literacy. So proper digital literacy, we are all within the lockdown in the COVID pandemic times, we all parents, students, we all are exposed to it. So more of that digital literacy, problem solving म्हणजे बाळ सक्षम असायला पाहिजे स्वतःचा प्रॉब्लेम सॉल्व करायला. Then coming to communication, good communication skills that the child can really put up very confidently. Critical thinking, emphasis will be given on critical thinking, that is आपल्याला टीचरनी म्हटलंय की दिस प्लस दिस इज दिस ओनली, बट त्याचं थिंकिंग की दिस प्लस दिस हे असं केलं तर हे असं का नाही होणार. सो विल बी एम्फसाइजिंग मोर ऑन क्रिटिकल थिंकिंग, क्रिएटिविटी, समथिंग न्यू, समथिंग डिफरेंट, क्रिएटिंग, health and fitness, of course, because we are merging the subjects where only importance to academic is not given. More subjects will be merged, so health and fitness also of the child will be considered. Social responsibility, that is one of the major part of the vision. Social responsibility as a citizen, what is his responsibility, how to respect from state to state what you're seeing, respecting all that interstate this, ethics, scientific temper, collaboration, scientific temper is developing a scientific temper towards everything. So because jobs will be all based here, 50% of
your jobs will be taken away because they will be all machine operated. So what are the jobs that are going to be available in the next 50 years for your children? कुठले जॉब्स मिळणार आहे तुमच्या मुलांना येणाऱ्या 50 वर्षात, हे महत्त्वाचं आहे. कोलॅबोरेशन मीन्स कमिंग टुगेदर अँड पुटिंग एव्हरीथिंग टुगेदर अँड पुटिंग इट आउट एज वन प्रोडक्ट, दॅट इज अबाउट कोलॅबोरेशन. सो थोडक्यात दिस इज द समरी व्हॉट यू आय वॉन्टेड टू टेल यू. So dear parents, NEP is a policy. NCF, that is National Curriculum Frame with Guidelines. National Curriculum with Frame Guidelines will be given to us, and according to the framework that is given to us, we will be working on. म्हणजे आता तुम्हाला सगळ्याला गोंधळ झाला असेल, हे कसं होईल, ते कसं होईल, कसं करायचं, काय करायचं, भरपूर प्रश्न येतील. आम्ही जसं आम्ही पण जेव्हा वेबिनार्स वगैरे स्टार्ट केले तेव्हा आम्हाला पण हा प्रश्न पडला होता. ॲज पॅरेंट्स तुम्हाला जास्त पडते. I do understand, but जसं फ्रेमवर्क येईल, जसं 86 मध्ये 66 to 80 68 मध्ये सगळे ते पण पॅरेंट्स गोंधळलेच असतील. सो आता पण आपल्याला हे गोंधळ आहेत. आय अंडरस्टँड की तुमच्या मनात भरपूर प्रश्न येत असतील. ते प्रश्न आपण जसं फ्रेमवर्क येईल तसं सोडवत जाऊ. सो NEP is just a policy right now. NCF, that is the framework, will come to us, and then the implementation will start. Another thing that I wanted to tell you all is की dropouts आपल्याला कमी करायचे आहेत. कमीत कमी जे 9th आणि 10th मध्ये 70s मध्ये ड्रॉपआउट झाले, 11वी 12वी मध्ये 56.5 पर्यंत ड्रॉपआउट जातात. हे सगळे ड्रॉपआउट्स असूनही काही ना काही आयुष्यात त्यांनी असं करावं की ते जगू शकतात एक रिस्पेक्टेबल लाईफ. ती गोष्ट करण्यासाठी हे NEP आहे. देन लास्ट इज टाइप्स ऑफ जॉब्स ऑफ 21st century. ओके, सो युअर टाइप्स ऑफ जॉब्स ऑफ 21st century, सी रुटीन आणि रेपिटेटिव्ह जॉब्स जे असतील ते एक्झिस्ट होणारच नाही. म्हणजे दररोज तेच करायचं असेल तर ते एक बटन दाबलं की तेच करत जाईल, तसले जॉब्स अवेलेबल असणार नाहीये. जॉब्स फॉर क्रिएटिव्ह अँड इनोव्हेटिव्ह पीपल विल बी देअर. पीपल हू कॅन कम्युनिकेट, एकमेकांशी छान संवाद करू शकतात, कोलॅबरेट करू शकतात, त्या लोकांना सगळे जॉब्स मिळतील. एमर्जन्सी जॉब्स लाईक इलेक्ट्रिशियन्स, प्लंबर्स वगैरे जे असतील ते सगळे एमर्जन्सी जॉब्स आहेत, त्यांना जागा राहणार आहे. म्हणून आपण 6 to 8 मध्ये आपण वोकेशनल घालतोय तिथं. सो ते जॉब क्रिएटिंग प्लॅटफॉर्म असणार आहे. डिजिटल वर्ल्डला खूप मोठा स्कोप राहणार आहे आणि मल्टीलिंग्वलिझम अँड नॅशनलिझमला भर देणं हे NEPचं एक मेन उद्देश आणि विजन आहे. So I would like to just end this webinar by saying a big thank you for joining in and giving us views in thousands. Thank you very much. I hope a few of your doubts, I won't say all of your doubts, but few of your doubts are definitely cleared regarding NEP, as you all are one of the most important stakeholders for us.